नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला इडली, डोसा, उत्तपम बनवण्यासाठी लागणारं बॅटर कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या पद्धतीमध्ये बनवाल तर तुमचा डोसा बॅटर अजिबात बिघडणार नाही आणि तुमची इडली खूप छान फुगेल। तर चला आपण सुरुवात करूया। आता डोसा बॅटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 किलो तांदूळ आणि पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ती आपण आता मोजून बघूया। ग्लासच्या साहाय्याने मोजायचं। जर 4 ग्लास तांदूळ असतील तर 1 ग्लास आपल्याला त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची। हे प्रमाण व्यवस्थित इडली बनवण्यासाठी आणि डोसाचं बॅटर बनवण्यासाठी व्यवस्थित आहे। जर आपण वाटीने मोजून घेतलं तर 4 वाट्या तांदूळ घेतलं तर 1 वाटी आपण उडदाची डाळ त्याच्यामध्ये घ्यायची आहे। डाळ आणि तांदूळ आपलं मोजून झालेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदळाला आपल्याला 4 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामधली घाण व्यवस्थित काढून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपली इडली एकदम पांढऱ्या शुभ्र रंगाच्या मस्त दिसतील। तर त्याच्यामधील घाण आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे। 3 ते 4 पाण्याने धुतलं तर स्वच्छ धुवून निघेल आणि त्याच्यामध्ये घाण बिलकुल राहणार नाही। तर तसंच आपण डाळ पण स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर आता आपली डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे। तर ह्याला मी आता 8 तासासाठी असंच झाकून ठेवणार आहे। सकाळी 9 ते 10 वाजता झाकून ठेवलं तर आपण संध्याकाळी 6 ते 7 वाजता ह्याला आपण आता वाटण्यासाठी घेणार आहोत। हे आता आपलं भिजलेलं आहे चांगलं मस्त डाळ आणि तांदूळ। मी आता याला मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। तर चला आपण आता याला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। यासाठी मी जे आपण कांदे पोहे बनवतो ते 1 वाटी पोहे भिजवून घेतले आणि ते पण मिक्सर मध्ये बारीक करून याच्यामध्ये टाकले आहेत। तर हे बॅटर आपलं मिक्सर मध्ये वाटून तयार झालेलं आहे। तर आता मी याला पळीच्या मदतीने याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून जे आपलं वाटलेले डाळ, तांदूळ आणि पोहे आहेत ते पूर्णपणे मिक्स होतील। आता हे आपलं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर याला आता आपण ओव्हरनाईट असंच झाकून ठेवणार आहोत। तर याला आपण आता सकाळी उघडूया। तर सकाळ झालेली आहे। आपलं बॅटर आता आपण बघूया फुगलेलं आहे की नाही। तर हे बॅटर पूर्ण व्यवस्थित मस्त फुगलेलं आहे। इडली डोसा बनवण्याचं बॅटर एकदम मस्त परमनंट झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान फुगलेलं आहे। याला आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपली इडली व्यवस्थित फुगणार आहे, मस्त फुगणार आहे आणि डोसा पण कुरकुरीत आणि मस्त लागणार आहे आपल्याला। तर आपलं डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला मीठ याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं बॅटर डोसा, इडली, उत्तपम बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर चला मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते। बॅटर आपलं तयार आहे। याच्यापासून तुम्ही इडली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।